नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे। राज्य शासन सेवेतील वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा। काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात। बंधूंनो, राज्य शासन सेवेत कार्यरत वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 22 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे वय वर्षे 40 ते 50 या वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांची 2 वर्षातून एकदा, तर वय वर्षे 51 व त्यापुढील वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांची वर्षातून एक वेळ वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे। सदर वैद्यकीय तपासणीकरिता राज्य शासनाकडून कमाल 5,000 रुपये इतक्या रकमेच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास राज्य शासनाकडून सदर नमूद शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। सदर प्रतिपूर्ती रक्कम अधिकारी कर्मचारी यांनी प्रथम स्वतः अदा करावी व त्याची प्रतिपूर्ती रुपये 5,000 इतक्या रकमेच्या मर्यादेत वेतनासोबत आपल्या कार्यालयातून अदा करण्यात येईल। सदर प्रतिपूर्तीचा लाभ घेतल्यानंतर आयकर परिगणना करण्याकरिता याचा लाभ देय होणार नाही। 40 वर्षे व त्यावरील वयोमर्यादा असलेल्या सर्व वेतन श्रेणी व गटातील कार्यरत अधिकारी कर्मचारी व कर्मचाऱ्याकरिता वैद्यकीय चाचण्याचा तपशील खालीप्रमाणे आहे। सदर चाचण्या कर्मचाऱ्यांनी शासकीय निमशासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय येथे केल्यास नाममात्र अथवा निःशुल्क असल्याने त्याचे प्रतिपूर्तीची रक्कम 5,000 इतक्या रकमेपर्यंत असणार आहे। त्याचबरोबर प्रतिपूर्तीची मागणी करताना वैद्यकीय चाचण्या केल्याचे संबंधित संस्थेचे मूळ देयक कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे। वैद्यकीय चाचणीचा दिवस हा रजेचा दिवस न धरता कर्तव्य काळ म्हणून समजण्यात येईल। तसेच तपासणीसाठीची पूर्वतयारी आवश्यक खबरदारीसुद्धा रुग्णालयाच्या सल्ल्यानेच अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। वैद्यकीय चाचण्यावरील खर्च संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या आस्थापनेवरील वेतन व भत्ते खर्चाअंतर्गत लेखा शीर्षकाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व त्या वर्षासाठीच्या मंजूर अनुदानातून सदर खर्च भागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भातील निर्गमित शासन निर्णय सविस्तर डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकला तुम्ही टच करा, वाचा। काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर मंडळी, चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण महत्त्वाच्या शासन जी आर बातमीसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र। थँक्यू।